आम्ही मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो जगदीश पाटील यांना. थँक्यू सो मच योगेश सर मडवी आणि रोशन सर संते. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आपण कैलासवासी चंद्रकांत म्हात्रे स्मृती व श्रीकृष्ण क्रिकेट स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार चषक 2025चं पर्व आणि सीझनच्या सुरुवातीला नेहमी ज्यांचा मान असतो त्या सालाबादप्रमाणे याही वर्षी हा मान मिळवला आहे. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं आहे, गेली कित्येक वर्ष ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन जी स्पोर्ट वाकण संघाचे प्रतिनिधित्व करणारा एक लेजेंड खेळाडू कॅप्टन कुल मोतीराम दादा भोईर आणि त्याचबरोबर उद्देश पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. मनापासून स्वागत आहे. सामना या दोन संघामध्ये आता पाहायला मिळेल. जय बजरंग भवाले बी च्या विरोधात AB सामर्थ्य चौथा इरवा एकविरा मानकवली. कोणी संघ आपण कुठेही जाऊ नका, याच्यानंतर तुमची मॅच होणार आहे. हर्षद टोंबरे कोणी संघ याच्यानंतर तुमचा सामना होणार आहे, त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. चला जरा फास्ट घ्यायचं आहे आता. दोन्ही संघांना विनंती राहील. बघा, रिव्ह्यू सिस्टम अशा प्रकारे असेल. नो बॉल आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल, तो पण पंचांचा रिव्ह्यू असेल हे लक्षात ठेवा. पंचांना जर गरज लागली तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. कोणत्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, फक्त नो बॉल आणि रनआउट साठी. ओके, ज्या सूचना केल्या त्या सूचनेचं तुम्हाला पालन करायचं आहे. बिग फाईट मॅच आत्ता पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. भवाले बीच्या विरोधात मानकोली संघ. एकाच परिसरातील भिवंडी तालुक्यातील हे दोन बलवान बलिष्ठ संघ आज एकमेकांसमोर नागझरीच्या मैदानावरती फाईट करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. योगेश भालेकर आणि सूरज केणे. सूरज केणेला पाहतोय आपण आणि गोलंदाज वैभव माळी. गेम इज ऑन. पहिलाच बॉल हुक केलाय, मात्र बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे. दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत क्रिकेटच्या पतलावरती, ज्यांचं खूप मोठं नाव आहे. आज मात्र एकमेकांसमोर आल्यात. कोण कोणास भारी पडेल हेच पाहणं उचित ठरेल. थोडासा खोलंबा झाला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सामने सुरळीत सुरू झाल्यात. जे प्रेक्षक MTC मलंग टेनिस क्रिकेट मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती रुजू झाल्या त्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा बिगिट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी खाली राहिलाय बॉल. डावकुरी आताचा फलंदाज योगेश भालेकरला पाहतोय. डावकुरी आताचे फलंदाज नेहमी आक्रमकतेने खेळ करत असतात, ते बऱ्याच वेळा पाहिलाय. रिव्हर्स केला, व्हॉट अ शॉट, सुपर डुपर, हे लगा सिक्सर. काय आत्मविश्वास होता योगेशकडे. षटकाराला 6 धावा. स्कोरबोर्डवरती 5 षटकाचा सामना आहे. 2 पॉवर प्ले मिळतील तुम्हाला. चांगला यॉर्कर होता, अगदी पॅटे केलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. सर्कलमध्ये फिल्डिंग करत असताना 1 धावा 7 स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आपल्याला. आजच्या 4थ्या दिवसामध्ये हा दुसरा सामना. दुपारचे जवळजवळ 1 वाजतात. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना. प्रेक्षक मात्र आमचे एन्जॉय करत असताना, सावलीमध्ये राहून या सामन्याचा आनंद घेत असताना. बिग शॉट खेळायचा होतं मात्र नाही आहे. चेंडू पडला, टप्पा पुन्हा एकदा खाली राहिला आहे, त्यामुळे बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट करता आलं नाही या बॉलला. लास्ट बॉल. 1 षटकार अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. सूरज केने
एक विस्फोटक फलंदाज या टीमचा. ओ पुन्हा एकदा पडल्यानंतर व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करावी वैभव माळीने दाखवून दिलाय. चांगलं षटक समाप्त झालंय. जरी विकेट मिळाली नसली तरी सुद्धा फक्त धावा आल्या 7. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. चला पहिल्या षटकाचा केस संपला. तर व्यासपीठावरती अनेक मान्यवर सामन्यांचा आनंद घेतात. या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे. सन्माननीय संतोष शेठ गोंदले आमचे घोटसाल, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झाले. भाऊशेठ मडवी घोटसाल यांच्या वतीनं 2000 रुपये आम्हाला प्राप्त झालेत. तसेच आपण पाहतो व्यासपीठावरती नारायणदादा पाटील नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक ते देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे भीमशेठ फडके साहेब उपस्थित आहेत. एकनाथदादा पाटील बाबंजे, अभिभवीर बाबंजे या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय भारतदादा मात्रे यांच्या विनंतीला मान देऊन हे सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तसेच चला या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला आता दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न लेफ्टी बॅटर्स योगेशला पाहतोय. आणि टेनिस क्रिकेटमधील अत्यंत मोठे नाव या भिवंडी क्रिकेटचं दीपेश माली याच मैदानावरती इतिहास रचला गेलाय. मात्र आज पुन्हा एकदा तो संघ नव्याने उभारी घेत असताना चांगला बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू चालला अलॉंग दी कार्पेट, जमिनीलगत फटका होता आणि धावा मिळतील पुरेपूर 4. अकरा या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचे दुसरं षटक मार्गस्थ असताना अत्यंत चांगले सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. पहिला सामना पाहिला आपण जिथे असं वाटत होतं लो स्कोरचा सामना. मात्र शेवटी क्रिकेट असं कधी काय घडेल हे सांगणं फार उचित कठीण असं. त्यामुळे तसंच काहीसा निकष लागला गेला त्या सामन्याचा सुद्धा. बिग शॉट, स्टॅन्ड अँड डिलिव्हर, आउट ऑफ पार्क, षटकार. योगेश भालेकरला पाहतोय आपण. डावखुरी आताचा फलंदाज. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल होता, सन्मान दिलाय, मोठा फटका केल्याचा होता. मात्र ऐन वेळेला प्लेसमेंट केलाय. बॅक टू बॉलर्स केलात. षटकारानंतर डॉट बॉल आलाय. 17 या धावसंख्येवरती अद्याप खेळत असताना 2 मातब्बर संघ पाहायला मिळतात भेंडी परिसरातील हे मोठे संघ. भवाले बीच्या विरोधात मानकोली. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फटका चांगला आहे, रन्स मिळतील पुरेपूर 4. एकवीस 21 धाबा. शेवटचा हा चेंडू होता दीपू माळीचा, गेलाय तो डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जरी सुद्धा 1 षटकार 2 चौकार आले असले तरी सुद्धा मात्र धावा पाहिल्या तर तशा पाहिल्या तर कमी आहेत. कारण चांगली गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र या मानकोली टीमने. भव्य आकर्षक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन
महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान. थँक्यू. 2 ओव्हरचा केस संपलाय. 21 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. वैभव माळी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं त्याच गोलंदाजाचा वापर या तिसऱ्या ओव्हरमध्ये केला. तेव्हा पॉवर प्ले होते, मात्र आता पॉवर प्ले संपल्या गेल्यात. समोरची शाईन गाडी आहे तिची मिरर प्रेक्षक वर्गाला विनंती आहे. ओके तीच गाडी समोर. तो नाही ओके धन्यवाद. सूरजसाठी हा चेंडू होता. पुन्हा एज लागतोय चेंडू पाठीमागे. सूरज केने ज्या खेळीसाठी जाणला जातो अद्याप एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही आहे. 3 चेंडू डॉट येत असताना पाहिलं आपण. आता मात्र घुटना टेक आणि तमाशा देख ठोकलाय तो षटकार. मोठ्या पटक्याच्या प्रतीक्षेत होता. सुरुवातीला 3 चेंडू डाट खेळलाय आणि त्यानंतर आलेला हा षटकार. आउटफील्ड थोडीशी खराब आहे बाहेरची, त्यामुळे चेंडू बऱ्याच वेळेला बाहेर गेल्यानंतर येणं अशक्य होतं. अशा परिस्थितीतला पाहतोय आपण चेंडूची चाचपणी करीत असताना ज्या गोलंदाज वैभवने पहिलं षटक फेकलं फक्त 7 धावा खर्च केल्या. विकेट जरी मिळालं नसलं तरीसुद्धा चांगली गोलंदाजी ह्या गोलंदाजाने केली आणि अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या षटकामध्ये त्याला आमंत्रित केलं गेलंय. आणि आता पहिला चेंडू डाट होता आणि त्यानंतर षटकार आला. पहा मिळतो एकूण धावसंख्येचा विचार केला 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. याच मैदानाचा इतिहास 111 धावा. त्यामुळे तुम्ही किती धावा बनवल्या तरी सुद्धा त्या तुमच्यासाठी समाधानकारक सेफ असतील असं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमध्ये कमी धावांवरती रोखायचं असं आणि त्या पुन्हा एकदा त्याचा फाटलक न करण्याचा दुसऱ्या संघाला रोखायचं असं. अशाच परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर आता या धावांकडे वेगाने वाटचाल करत असताना भवाले बी संघ पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा आलाय तो सूरज केनेच्या बॅटमधून षटकार. चे 2 मोठे फटके सूरजच्या बॅटमधून येत असताना पहा मिळतात आपल्याला. 33 ते 33 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये थोडासा चेंजेस आता सूरज समोर. यावेळेस मिस टाइम आहे. झेल कोण टिपणार. गोलंदाजाने खाल दिला, मात्र स्लिपचा खेळाडू होता त्याच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. म्हणजे संयुक्तरित्या झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. बुर्दुलमध्ये त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने आणि भारतदादा म्हात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला
पाणी पुरस्कृत करण्यात आलंय. खरं तर जल है तो कल है असं म्हटलं जात आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिले ते आमचे वाकण संघाचे संघनायक. कित्येक वर्ष क्रिकेटला दिली. आज रायगड ठाणे संपूर्ण परिसरामध्ये ज्या नावाची चर्चा असते, खरं तर मोतीराम दादा भोईर यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार. आमचे श्रीनाथभाई पाटील माजी उपसरपंच यांच्या वतीने देखील 22 बॉलचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद या सर्व दानशू दात्यांचं. यूट्यूबच्या माध्यमातून आमचे बदलापूरचे स्पॉन्सर खरं तर दिनेश दादा यशवंतराव हे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून भाभाये बी संघाला आणि मानकोली संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्वागत आहे. थँक्यू. शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे. स्पर्धेचा लूक पाहायला मिळतो. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकले आहे. गुड फिल्डिंग. अत्यंत चांगल्या पद्धतीने झेल टिपण्याच्या दिशेने प्रस्थान केलं, मात्र थोडेसे पाठीमागे राहिले. झेल जमिनीला दान झाला, त्यामुळे 2 धावा रोखल्या गेल्या. जवळजवळ चौकाराच्या दिशेने हा बॉल चालला होता. इथून सुद्धा शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. सुजित जाधवने खातं खुलं केलंय आणि एकूण धावा झाल्या त्या 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्पर्धा नागझरी गावाला, रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. 3 ओव्हर अखेरकार सूरजची विकेट मिळाली. ज्या पद्धतीने झेल टिपला गेला ना, एकच जल्लोष झाला. कारण त्यांना सुद्धा माहीत होते अगदी बऱ्याच वेळा त्यांच्या लढती झाल्यात, एकमेकांसमोर आल्यात आणि कोणाची विकेट प्राईज असते हे सुद्धा त्यांना फार चांगल्या प्रकारे ठाऊक असते. 3 ओव्हरमध्ये 35 पहिल्या षटकात आल्या. धावा त्या 7. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपेश माळने 14 धावा खर्च केल्या. मात्र वैभव पुन्हा एकदा आला दुसऱ्या स्पेलमध्ये, जिथे सुरुवातीला मार पडला आणि त्यानंतर एक प्राईज विकेट मिळवली वैभवने सुद्धा. त्यामुळे एकूण धावा झाल्या 35. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सौरभ भोईर गोलंदाजी मार्कवरती. समोर पाहतोय सलामीचा फलंदाज योगेश भालेकर. आक्रमकतेने फलंदाजी करत असताना सुरुवातीला तो सुद्धा 2 चेंडू डॉट खेळला. त्यानंतर चौकार षटकार आले. 21 या धावसंख्येवरती खेळत असताना त्याला सुद्धा आपण पाहिलं गेलंय. पुन्हा एकदा तोच स्ट्राईकवरती आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन बदल केला गेला आहे. पण त्यांना माहीत आहे की आता मोठा खेळाडू त्यांच्या समोर आहे, त्याला रोकायचं तर रोकायचं कसं, अशा प्रकारे आता गोलंदाजी. रिदम चुकलाय गोलंदाजाचा. जी पावलांची पायाची मुवमेंट असते जी व्यवस्थित झाली नाही आहे तर कदाचित त्याच्या मनात शंका येते. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जात असताना गोलंदाज. 4थं षटक म्हणजे अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा झाल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. पंच सुनील पाटील सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सँडी पालकर सर स्क्वेअर लेगला. एक अवांतर धाव मिळाली आहे. अवांतर धाबेने मात्र वाढ झाली आहे. 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. आता पहा मिळतोय 4थ्या षटकामध्ये. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्डच्या वरून उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर दाखवत असताना पुन्हा एकदा भालेरावच्या बॅटमधून या 6 धावा. ओ पुन्हा एकदा फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल टिपण्याची संधी. झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. सुपर. धीरज मालीने झेल टिपलाय.
पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. ज्या फलंदाजाने षटकार टोकला योगेश भालेकरला अखेरकार बाद केलाय. सुपर कॅच. त्यामुळे आता मोठे मोठे आज संघ बरेचसे प्रेक्षक ऑनलाईनवरती आहेत, कारण त्यांना माहीत आहे की आता स्पर्धा थोड्याशा सुरुवात आहे, कमी आहेत. त्यामुळे भरपूर प्रेक्षक हे मोठ्या संख्येने यूट्यूबवरती गर्दी करून आहेत. त्यातले त्यात आमचे दिनेश यशवंतराव आपलं स्वागत आणि कासगाव टीम समीर राऊत या टीम ते सुद्धा त्यांचं सुद्धा स्वागत आहे. चौथ्या नंबरचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला निखिल केने. सदा नेक्स्ट मॅच साठी दोन संघ रेडी होतील. गावदेवी नांदकर आणि जयहरी रांजनोली ही लढत आता पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर SS ऑरियस फणस डोंगरी विरुद्ध टेंबिवली असे एकूण आज रेग्युलर मॅच प्रत्येक मॅच नुसारच होणार हे लक्ष असू द्या सर्व संघ. चांगला पडका कबरच्या दिशेला वेगाने फेकलाय. रनआउटची संधी आहे ते पाहावं लागले आहे. आणि थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिलं, मात्र आता तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय सोपवलाय त्याच्यातूनच सिग्नल आलाय नॉट आउट. फिल्डिंग चांगलं झालं होतं, मात्र त्यापेक्षा रनिंग बिटवीन द विकेट सुरेख होतं. ताळमेळ चांगला कॉल दिला गेला, क्विकली होता, क्विक कॉल होता आणि अशाच वेळेला पोहोचले खेळाडू. एक धाव मिळाली. थोडीशी रिक्स होती, मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला रिक्स उचलावीच लागते. 43. फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती कॅचिटचा कॉल. दोन फिल्डरच्या मधून चेंडू जातोय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. कोणी संघ राहिले लक्ष द्या. अनंत मात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. कोणी संघ 4 धावा मिळत असताना आणखीन एकूण धावसंख्या 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. भवाले बी च्या विरोधात मानकोली संघ फाईट करत असताना आज मात्र 8 संघ या ठिकाणी पुन्हा एकदा आपले नसीब आजमावणार आहेत. अशाच वेळेला कोणी संघाने पहिला सामना जिंकला. हा दुसरा सामना आहे दिवसामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. खेळाडू होते पाहतच राहिले. अगदी सरळ केल्यात. चेंडू जाई लॉंगॉनच्या वरून. शानदार षटकार. आलाय पाहायला मिळतो आपल्याला. चांगली बॅटिंग करत असताना
फलंदाज पाहतोय आपण सुजित जाधव, जो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. सुरुवातीला एक चेंडू डाट केला, त्यानंतर 2 धाबा आल्या, चौकार आला आणि आता षटकार ठोकलाय. यावेळेस पाहतोय आपण पॉईंटच्या वरून केलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये, फिल्डर उपस्थित झाल्या तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जातोय. तर आमचे राकेश दादा माळी आणि विशाल दादा माळी या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. दादा या व्यासपीठावरती आपण मनकोलीचे एक दमदार व्यक्तिमत्व राकेश दादा या आणि विशाल दादा व्यासपीठावरती या, आपला स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना प्रथम बॅटिंग करत असताना भवाले बी, जय बजरंग भवाले बी या संघाने धाबा टोकल्यात त्या 55. दादा माळी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. भरतदादा मात्रे यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे रणजित भोईर स्कोरर, अत्यंत खूप चांगलं काम. आणि त्यानंतर आता कृष्णा मात्रे नागझरीचेच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको, ऑलरेडी उशीर झालाय, कारण संध्याकाळ लवकर होते आणि ते समोर डोंगर आहे, त्यामुळे अगदीच संध्याकाळ 5:30 पावणे 6 वाजलं की थोडासा अंधुक प्रकाश चला सुरुवात होते, त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. तर याच दरम्यान आमचे तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व मेघनाथ दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मेघनाथ दादा या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आणि भारत दादा मात्रे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अ 55 धाबा झाल्यात. गोलंदाज मेघनाथ, गोलंदाज आलाय आता मोहित माळी. मोहित आलाय शेवटचं अंतिम षटक घेऊन आपल्या टीमच्या वतीने 55 धाबा झाल्यात. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहा मिळतोय या मैदानावरती, जेथे सुरुवातीला 7 धाबा आल्या, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकात 14 आल्या, तिसऱ्या षटकात सुद्धा 14 धाबा आल्या आणि मागच्या षटकामध्ये सुद्धा धाबांचा वेग सुरूच ठेवला. पहिलाच बॉल हुक केलाय, चेंडू चाललाय डीप फाइंडिंगला, वेगाने निघून टप्पा घेत असताना सीमा पार चौकार. यावेळेस फटका चांगला आहे, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर, शूम अंतर, षटकार. आल्यात 65 धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. निखिल केनीच्या बॅटमधून गरज होती आता, जेथे धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, डेट ओव्हरचं षटक मार्गस्थ असताना आताचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, थोडीशी पिचिंग लाईन पाहिली तर ऑफ स्टिकवरती ठेवले, त्यामुळे चेंडू डॉट. 2 मोठे फटके आल्यानंतर थोडासा दियासा मिळालाय मानकोली या टीमला. खेळत असताना भवाले बीच्या विरोधात पुन्हा एकदा कॅच इटचा कॉल आणि कॅच, झेल पकडलाय, धीरज होते त्या ठिकाणी, नो मिस्टेक. फलंदाज बाद, 4था धक्का भवाले बी टीमला.
आली प्राइज विकेट होती, कारण ज्या फलंदाजाने वेगाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला त्याला मात्र बाद केला. एकूण स्कोर झालाय तो 65 धावा. कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की या मैदानाचा रेकॉर्ड आहे, मोठी धावसंख्या आहे, ती चेस केली आहे, करण्याचा प्रयत्न होता. मात्र दुर्दैव त्यांचं, कारण या मैदानावरती खूप धाबा होता. सातत्याने पाहतोय आपण आजचा या स्पर्धेचा 4था दिवस. 4थ्या दिवसामध्ये सुद्धा धाबांचा वेग. ओ पुन्हा एकदा टप्पा. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड. अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हरमध्ये मोहित माळीला पाहतोय. गोलंदाजी करत असताना यंगस्टर आहेत आणि यंगस्टरना संधी देण्याचं काम सिनियर खेळाडू करत असतात. पुन्हा एकदा ओ चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग. शेवटचे गोलंदाज ज्यांचा वापर केलाय, 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर 4 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. सच अ ब्युटिफुल बॉलिंग शेवटच्या सत्रामध्ये पहा मिळाले आपल्याला आणि एकूण 65 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय भवाले BA टीमला. आणि आता 66 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते मात्र AB सामर्थ्य, 4था हिरवा एकविरा मानकोली या टीम समोर. चला जयहरी रांजणोली संघाचे कॅप्टन आपण या, कारण नानकर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. नेक्स्ट मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध खेळतील. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती काही विशेष सन्मान घेणार आहोत. तर टॉस केला जाईल या मॅचचा. आपण इन्व्हाइट करूया संतोषदादा गोंधली, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला भरपूर मोठं योगदान लाभले. 4,000 रुपयाचं देणगी स्वरूप त्यांनी आम्हाला प्राप्त करून दिले. ते संतोषदादा गोंधळी यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल या मॅचचा. 2 संघांमध्ये जयहरी रांजणोली संघ आपण पाहतो भिवंडीमधून बिलॉंग करणारा संघ आहे. दुसरीकडे टिटवाला परिसरातला एक ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळेल, गावदेवी नानकर संघ. भिवंडी खरं तर विभागातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ आज एकमेकाविरुद्ध खेळतील. एका बाजूला नानकर संघ, दुसरीकडे रांजणोली संघ. हे 2 ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि संतोषदादांना विनंती करेल, संतोषदादा गोंधली या, आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करीत आहोत. मॅच नंबर 3rd तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक उपस्थित झालेत. 5 ओव्हरचा मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, 5 ओव्हर 4 गोलंदाज. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन. गावदेवी नानकर संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करणार. मला तर वाटतं प्रथमच या परिसरामध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात. काय वाटतं ग्राउंड आणि खेळपट्टीबद्दल? खेळपट्टी खूप छान आहे, धावा पण होत आहेत. आता आतमध्ये गेल्यानंतर समजेल, अजून प्लॅनिंग करू आम्ही आतमध्ये गेल्यानंतर. मैदान खूप छान आहे आणि आयोजन पण खूप छान आहे. रांजणोली संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे या खेळपट्टीचा ग्राउंडचा जर विचार केला तर? 50च्या आतमध्ये थांबवायला पाहिजे, कारण गोलंदाजी आमची चांगली आहे. थँक्यू सो मच. नानकर संघाचे कॅप्टन उपस्थित होते. धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. गावदेवी नानकर वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. आणि इथे लगेचच सन्मान केला जाईल. सन्माननीय संतोष शेठ गोंधली, एक दमदार व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मित्र हो तब्बल 4,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. ते सन्माननीय संतोष शेठ गोंधली साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर आमचे घोटसालचे भाऊशेठ मडवी या, भाऊशेठ मडवी साहेब या, त्यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद, आभार व्यक्त करतोय. चला भाऊशेठ मडवी घोटसाल यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आमचे बाबंजे गावाचे दमदार व्यक्तिमत्व, 40+ संघटना, एकनाथ दादा पाटील, खरं तर माजी सरपंच बाबंजे ग्रामपंचायत, तर त्यांचा शुभ सन्मान केला जाईल.
तर 40+ मास्टर आमचे बाबूशेठ पाटील असतात, एकनाथ दादा पाटील बाबंज यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे अभिदादा भोईऱ्या 40+ खेळाडू बाबंजे संघ म्हटला की दहशत 40+च्या माध्यमातून बाबंजे शाखा प्रमुख आमचे अभिदादा भोईर यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे नारायण शेठ पाटील बुर्दुल सन्माननीय मेघनाथ दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. तर राकेश दादा माली आणि विशाल दादा माली या आणि मंगेश दादा माई आपला सन्मान इथे केला जाईल. याबा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केला जातोय. तर सन्मान इथे सुरू मात्र मॅच देखील मैदानावरती सुरू झाली आहे. बिग फाईट मॅच. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. आज वयात वेळ काढून तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. 66 बनवायचे आहेत. पहिला चेंडू फुल टॉस आहे, त्याला ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग सूरज केने आहेत डीपमध्ये. मिड एकदाव आणि या एका धावेने श्री गणेश होतीये. 66 धावांचं लक्ष्य आहे. AB सामर्थ्य, चौटा हिरवा, एकविरा मानकोली या टीम समोर खूप चांगली बॅटिंग राहिली आहे. पहिल्या इनिंगमध्ये जय बजरंग भावाले बी या संघाची योगेश भालेकरने इम्प्रेस केलं. या पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती तब्बल 65 धावा बनवण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज नवनाथ आहेत या पहिल्या षटकामध्ये. यॉर्कर चेंडू, प्रचंड वेग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बचावलेत फलंदाज मित्र म्हणेन. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. लाऊड अपील केली होती आणि अपीलला फेटाळली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या. एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. AB सामर्थ्य, चौटा हिरवा, एकविरा मानकोली या टीमला. आकाश बेडसे साहेबांचा संघ आहे जे मालेगावचे उद्योजक आहेत. वाईड यॉर्करचा वापर केला आहे. चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे, कारण की दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, कारण की भिवंडी तालुक्यातील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. मानकोली विपक्ष भावाले बी. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. राऊंड विकेटने नवनाथ. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला षटकार. प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. खरं तर AB सामर्थ्य, चौटा हिरवा, एकविरा मानकोली संघासाठी शुभेच्छा आल्यात. आमचे मित्र साहिल दादा केणी युरोपच्या माध्यमातून मॅच बघतायत. टीमसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आमदार चषकाला त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. आणि आमचे मित्र संकेश केनी हे देखील मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्या वतीने देखील संघाला शुभेच्छा आल्यात. तर धन्यवाद. आपलं देखील मनापासून आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतोय. एक बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये या 2 बलाढ्य टीम मध्ये भिवंडी तालुक्यातलं 2 बलाढ्य संघ. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. याही चेंडूवरती शांत ठेवलाय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी नक्कीच होतीये या षटकामध्ये, कारण की 66 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय विकी केने
यांच्याकडून देखील दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत. संपूर्ण ठाणे क्रिकेट ग्रुप हा सामना एन्जॉय करतोय. फुल टॉस गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान. थँक्यू सो मच. या स्पर्धेचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय आदरणीय महेश दादा राघोशेठ पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि कार्यसम्राट कार्यकुशल दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक. या स्पर्धेचे प्रमुख आणि यशस्वी आयोजक भारतदादा म्हात्रे, रुपेश दादा म्हात्रे, संपूर्ण चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या संघाच्या वतीने आपण पाहतोय आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा 4था दिवस आणि सामना क्रमांक हा 2रा सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. वैभव माळी आणि तकदीर माळी ही जोडी 54 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रचंड वेग आहे. योगेश भालेकर येत आहेत. एक वेगवान गोलंदाज जीएनएन ऑलराऊंडर आहे. खूप मोठं नाव आहे भिवंडी तालुक्यातील. योगेश भालेकर येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 54 धावा अजूनही बनवायचे आहेत. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा वेगवान चेंडू वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज. वेगी त्याची ओळख आहे आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपल्या नावाचा परिचय दिलाय. प्रचंड वेग आहे. वेगाने इम्प्रेस केले. वेगाने प्रभावित करतोय हा गोलंदाज योगेश. सलगचा 2रा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 12. सुपर संडे सुपर धमाका सुरू आहे या आमदार चषकामध्ये. डेट चेंडू घोषित करतायत मेन पंच सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मोरबी. स्क्वेअर लेगचे पंच सँडी पालकर सर, मॅन फ्रॉम केवाले. पुन्हा एकदा रनअपमध्ये व्यत्यय येतोय. रनअपमध्ये अडथळा निर्माण होतोय योगेशला. ज्या योगेशने सुरुवात तर खूप चांगली केली आहे या षटकाची. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत. समोर वैभव माळी आहेत. दीपू माळी यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू घोषित केलाय. पंच सुनील पाटील सर आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलमध्ये. चांगली फिल्डिंग होते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय गोलंदाज योगेश. धावा येत नाही आहेत. मोठे फटके येत नाही आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा घ्यावा लागेल मानकोली या टीमला. जो संघ खेळतोय AB सामर्थ्य 11 या नावाने. बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. एलिव्हेशन नाहीये. डीप मधून फिल्डर येत आहेत. फार वेगाने आले होते. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू अजूनही शिल्लक.
प्रचंड वेग आणि LBW ची अपील पंचांनी उचलून धरली आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का AB सामर्थ्य 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली या टीमला. फलंदाज तकदीर माळी बॅक टू द पवेलियन. बनवल्या होत्या. सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर योगेश भालेकरने खूप चांगली कामगिरी केली आहे. कमबॅक केलं आहे. विकेट देखील मिळवली आहे. वैभव माळी तकदीर माळीची बॅट्समन सौरभ भोईर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये. कारण की पॉवर प्ले सुरू आहे. मी आधीच म्हटलं होतं भिवंडी तालुक्यातील हे दोन नामवंत संघ आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. कोणता फलंदाज कशी बॅटिंग करतो कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करतो. ऑन साइडला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर घुटना टेक सिक्सर देख शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 22 बनवायच्या धावा 66. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज. धावा 44 या मॅच मध्ये एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. विनीत माळी पुण्यावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत मानकोली या टीमला. खऱ्या अर्थाने आकाश बेडसे साहेबांचं मी विशेष कौतुक करेन जे नाशिक मालेगावचे आहेत आणि ते पुरस्कर्ते आहेत. AB सामर्थ्य 11 हा संघ आपण नेहमीच पाहिलेला आहे. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खुल्या गटातील अनेक स्पर्धा नक्कीच त्यांच्या संघाने देखील गाजवलेल्या आहेत आणि मानकोली संघाला नक्कीच पुरस्कर्ते ते लाभलेले आहेत. ऑन साइडला लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आमदार चषक षटकार. बेस्ट हे बॅटल आणि पहिल्या चेंडूवरती सूरज केणेचं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज वैभव माळी षटकार ठोकलाय. 28-28 डेट चेंडू घोषित करतायत पंच सँडी पालकर सर. नामवंत पंच आहेत. एक्सपिरियन्स भरपूर आहे या दोन्ही पंचांकडे. सुनील पाटील सर मॅम फ्रॉम मोरबी. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत नवनाथ. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. सौरभने षटकाराने आगाज केलाय त्याच्या इनिंगचा. तोच सौरभ भोईर स्ट्राईक एनला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. दीपू माळी येणं देखील बाकी आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं एक क्रीडांगण. कारण की निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे गाव आहे नागझरी आणि त्या नागझरी गावामध्ये हे आमदार चषक
सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला येतोय. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 29 या धावसंख्येवरती. 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. सामना अजूनही बॅलन्स आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक होते. झेल ड्रॉप झालाय. या चुका टाळाव्या लागतील भावाले बी या टीमला. झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज सौरभ भोईरला, ज्याने षटकाराने सुरुवात केली होती. धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. एकंदरीत 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेटमधला सेफ फटका. क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. आहे 13 चेंडू शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. ए बी सामर्थ्य 11. चौटा हिरवा 21 मानकोली या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. योगेश भालेकरचं एक षटक फार महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये, ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस चेंडू होता. लाऊड अपील आणि फिंगर अप. लाईन पूर्णपणे मिस केली. नाराज आहेत वैभव माळी स्वतःवरती, कारण की हा फुल टॉस चेंडू होता. हा देखील चौकार किंवा षटकार ते मारू शकले असते, परंतु नाराज झालेत. LBWच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. सलामीचा फलंदाज वैभव माळी. बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन येतोय, ज्याच्या नावाने मानकोली संघ ओळखला जातो, दीपू माळी. बॅटिंग करण्यासाठी येतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं सेकंड स्पेलमध्ये येतोय आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन योगेश भालेकर. एक चांगलं बॅटल या षटकामध्ये. हे षटक फार महत्त्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी करेल मानकोली संघ. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल भावाले बी संघ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये मानकोली या टीमवरती, कारण की या ग्राउंडवरती ऐतिहासिक हे मैदान आहे. या ग्राउंडवरती कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की अनेक वर्ष 10वं हे वर्ष आहे. अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे चौकार षटकार या ग्राउंडवरती. पुन्हा एकदा शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. नाराज आहे सौरभ भोईर स्वतःवरती, कारण की डॉट बॉल प्रेशर वाढत चाललाय मानकोली या टीमवरती. दीपू माळीला स्ट्राईक घ्यावी लागेल. 10 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे.
समीकरण कठीण होत चाललेलं आहे या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर आहे, चेंडू स्लाइस करतायत, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार येतोय सौरभच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची गडा लागली, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला फार वेगाने, आउटफील्ड फास्ट आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट पॉइंटला जे फिल्डर होते त्यांना बीट करून सीमा पार चौकार आलाय. चांगली बॅटिंग, या फटक्यांची नितांत गरज आहे, मारावे लागतील कारण की 9 चेंडू शिल्लक, 26ची गरज या मॅच मध्ये. सौरभ ऑन स्ट्राइक, हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक, जवळपास क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, 3 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडलाय, त्याच्यावरती मिळते एक धाव. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा पैसा वसूल हाही सामना ठरतोय. स्ट्राइक इनला फलंदाज दीपू माळी, जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची कारण की 8 चेंडू आणि 25 बनवायचे आहेत. अपील करतायत, लाऊड अपील केली होती, धावबाची संधी देखील होती, लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळते या चेंडूवरती. 7 चेंडू शिल्लक, 24ची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील. दीपू माळी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत मानकोली या टीमच्या, कारण की दीपू माळीमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. बॅटची कडा आणि फिंगर अप, फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सौरभ भोईर बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42-42, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 6. धावांची गरज आहे. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील भरपूर सारे प्रेक्षक जोडले गेलेत, घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील 2 नामवंत संघ आमने सामने असतील. जय हरी राजनोळी आणि त्यांना फाईट करेल गावदेवी नानकर. सहा चेंडू 24 बनवायचे आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. बॅटची आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण की स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारली आहे या सामन्याची. 5 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज आहे. गोलंदाज विकेश मुकादम. 5 चेंडू 24, 5 चेंडू 4 षटकार, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. मॅच 4 चेंडू शिल्लक, 18ची गरज. मानकोली संघ जेव्हा जेव्हा या परिस्थितीमध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा अनेक वेळा दीपू माळीने सामने जिंकून दिलेले आहेत. हा देखील इतिहास आहे दीपू माळीचा
हाही सामना जिंकून देईल का? एक षटकार तर आलाय त्याच्या बॅटमधून. 4 चेंडू शिल्लक, 18ची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. या षटकाराने कमबॅक झालंय. AB सामर्थ्य, चौथा हिरवा, एकविरा मानकोली या टीमचं. चेंडू शिल्लक 4 बनवायचे. दबा 18. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली आहे भावाले बी या टीमने, कारण की समोर खेळाडू आपण पाहतोय दीपू माळी आहे. भिवंडी तालुक्यातील एक खूप मोठं नाव, वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. हा सामना जिंकून देईल का? सिक्सर किंग स्ट्राईक एंडला. लांबच लांब षटकार मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. 3 षटकारांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक, 18 बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. दबाव वाढलाय. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. दोन्ही टीमवरती, दोन्ही खेळाडूंवरती दबाव आहे या सामन्याचा. पुन्हा एकदा बॅटची कडा. सिली पॉइंट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने बॅट्समनवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो तो खेळाडू आणि बॅटची आतली कडा होती. डॉट बॉल. प्रेशर वाढलंय. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. 3 षटकार मारावे लागतील दीपूला हा सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 18ची गरज. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. हा कारनामा करावा लागेल, एक विक्रम करावा लागेल. 3 चेंडू 18 बनवायचे आहेत मानकोली या टीमला. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. नाराज आहेत, नाराज आहेत मानकोली टीमचे समर्थक, प्रेक्षक देखील, कारण की हा फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती जर षटकार आला असता तर या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाहीये. 2 चेंडू 18ची गरज. गोलंदाज विकेश खूप चांगली गोलंदाजी करतायत. अंडर प्रेशर या षटकामध्ये समोरच्या दिशेने खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय दीपू माळीच्या बॅटमधून. 1 चेंडू 12ची गरज. जर चौथ्या चेंडूवरती, फुलटॉस चेंडूवरती षटकार आला असता तर या मॅचमध्ये मजा आली असती. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला असता. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. सामना अजूनही संपला नाहीये, कारण की 1 चेंडू आणि 11ची गरज. अनेक वेळा असे उलटफेर झालेले आहेत. 1 चेंडू 10 धावा, 1 चेंडू 11 धावा बनताना पाहिलेले आहेत. तो चमत्कार होईल का? आणि एक लिगल चेंडू सामना फिनिश होईल. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय बजरंग भावाले बी या टीमने. आमदार चषकामध्ये पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन जय बजरंग भावाले बी. आणि हार्ड लक AB सामर्थ्य 11, चौथा हिरवा एकविरा मानकोली संघ. पुढील टुर्नामेंटसाठी मानकोली या टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील भावाले बी या टीमला. शेक हँड करायचा आहे. लाईनअप करा दोन्ही संघ, मानकोली आणि भावाले बी. त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे, जय बजरंग भावाले बी या टीमचा ऑलराऊंडर योगेश भालेकर, मॅन ऑफ द मॅच. तर आत्ताच्या लढतीमध्ये दमदार प्रदर्शन केला जय बजरंग भावाले बी संघानं आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय. अभिनंदन संघाचं. हार्डलक टीम मानकोली जो या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सुंदर खेळ त्यांचा राहिला, परंतु या सामन्यामध्ये